त्या ठिकाणी मात्र खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय अनिल आणि रेवनाथ अशी जोडी. सामना चालू करायचा आहे पंच, कारण आपल्याला अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत. मलंगड एंडकडनं मात्र गोलंदाजीला सुरुवात होईल. स्ट्राईकवर फलंदाज अनिल खैरला पाहू शकाल, तर नॉन स्ट्राईकला फलंदाज रेवनाथ खैर. 2 बंधुराज मात्र खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय, तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज डावखुरे हाताचा रामदास आवाटेला आपण पाहू शकाल. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. दोघे लक्ष द्या, लक्ष द्या, इथे द्या लक्ष. तर सामन्याला सुरुवात होते. गेम ऑन. पहिला चेंडू फेकण्यासाठी रामदास सावटे सज्ज झालाय मलनगड एंडकडनं, तर स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय अनिल खैरला. पहिला चेंडू धावचीच्या स्वरूपात मात्र रेवनाथला बाद व्हावं लागेल, कारण गरज नव्हती मी म्हणेन, कारण सुरुवात मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा खराब पाहायला मिळाली कुशोली संघाची. धावचीच्या स्वरूपात मात्र पहिला गडी बाद होतोय. तर 1 डाऊनचा खेळाडू या ठिकाणी मात्र खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय समीर भगतला. तर समीर भगत एक नौका खेळाडू वर भरोसा दाखवलाय, कारण ती असेल या ठिकाणी मात्र कुशोली संघाची, कारण दिलीप आणि अशोक मात्र अजूनही तंबूमध्ये आहेत. तर रेवनाथ मात्र या सामन्यात अपयशी ठरला. पहिल्या सामन्यात सुद्धा पहिल्या चेंडूवर आऊट बाद झाला होता, त्याच्यानंतर मात्र या दुसऱ्या सामन्यातही धावचीच्या स्वरूपात बाद झाला. तर रामदासचं मात्र कौतुक करेन, पहिला ब्रेक थ्रो धावचीच्या स्वरूपात का होईना परंतु या ठिकाणी मिळवून दिला. आणि संघाचा अजून अकाउंटही ओपन झालं नाही, मात्र एक खेळाडू मात्र तंबूच्या आश्रयाला आला. तर डावखरे हाताचा फलंदाज आपण पाहतोय समीर भगतला. सामना स्पीडअप करायचा आहे, वारंवार क्षेत्ररक्षणात मात्र बदल करतोय हा चिखलोली ठाकूरपाडा संघ. इथे मात्र चेंडूला फक्त खेळून काढेल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होता संजय शीत, चांगलं क्षेत्ररक्षण संजय उघडे. तर या ठिकाणी मात्र झेलचा ट्राय खूप चांगला पाहायला मिळाला, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडू हातातून निसटला. चांगलं क्षेत्ररक्षण. आणि इथे मात्र उजवा आणि डावखुरे हाताच्या फलंदाजासाठी नेहमीच क्षेत्ररक्षणामध्ये मात्र बदल करावा लागतो. एका धावेनं मात्र श्री गणेश झाला. संघाची धावसंख्या धावफलकावर 1 धाव. चेंडूला कट करायचं होतं, बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क आला नाही. थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतोय रामदास. अजून एक डॉट चेंडू. आणि धावचीच्या स्वरूपात दुसरा गडी बाद होईल. सलामीची जोडी मात्र धावचीच्या स्वरूपात या बाद होताना आपण पाहतोय कुशोली संघाची. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 1 आहे आणि 2 गडी या ठिकाणी मात्र बाद झाले. दोनही गड्यांचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर रनआउट च्या स्वरूपात बाद झाला रेवनाथ खैर. त्याच्यानंतर मात्र चौथ्या चेंडूवर अनिल खैर. ही सलामीची जोडी धावचीच्या स्वरूपात बाद झाली, म्हणजे एक चुकीचं
कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. दोन्ही फलंदाज अशा धावचीच्या स्वरूपात बाद होणे सलामीर, तर नौका फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय महेश भगतला. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज. दोनही फलंदाज मात्र नौखे आहेत. रामदासचा पुढचा चेंडू 5वा. कार्पेटमध्ये चेंडू स्लॉगर मध्ये चेंडू फेकला होता आणि चेंडूला फक्त सन्मान दिला. डॉट चेंडू. अतिशय चांगली गोलंदाजी P1च्या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत पाहायला मिळाल, कारण फक्त आणि फक्त एकच धाव आली आहे. लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र चुकीची आहे. एक अवांतर धाव मिळाली. अवांतर धावेने धावसंख्या धावफलकावर 2 धावा. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. रामदास आव्हाटे या गोलंदाजाचा वापर P1च्या पहिल्या षटकामध्ये केलाय आणि यशस्वी गोलंदाज. या ठिकाणी मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी देवा आणि कोणत्याही प्रकारची चूक नसेल. अजून एक फलंदाज बाद झाला. फलंदाज तिसरा गडी या ठिकाणी बाद होतोय. समीर भगत बॅक टू द पविलियन आणि संघाची धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 धावा. डीजे डीजे अफलातून गोलंदाजी पाहिली आपण. पहिल्या P1च्या षटकामध्ये रामदास आव्हाटे या गोलंदाजाचा वापर केला होता. फक्त 2 धावेचं षटक फेकलं. 3 गडी 2 गडी धावचीच्या स्वरूपात म्हणजे सांघिक यश लाभलं ते चिखलोली ठाकूरपाडा संघाला. 3 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 2 धावा फक्त आणि फक्त 2 धावा. चांगलं षटक फेकलं तर दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज सतीश मेंगाळ या गोलंदाजाचा वापर केला जातोय. सतीश मेंगाळ. तर स्ट्राईकवर फलंदाज दिलीप भगतला आपण पाहतोय, संघाचा संघनायक. ते मात्र चेंडूला कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय. ऑनसाइड रिझन मध्ये काऊ कॉर्नर ला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धावेपेक्षा दुसरं काही नसेल. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 3 धावा. पहिला चेंडू मात्र सतीशनं अतिशय चांगला फेकला, कारण संघाचा संघनायक समोर असताना मात्र एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सतीश मेंगाळची. तर स्ट्राईकवर फलंदाज महेश भगतला पाहतोय. पहिला चेंडू पेस करेल महेश. इथे मात्र कव्हर मध्ये चेंडूला खेळून काढलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. थोड्याशा चुका पाहायला मिळतात. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करेल का? इथे मात्र नाकार दिलं. 2 धावा मिळतील. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 5 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 5 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. एक खराब सुरुवात मी म्हणेन या कुशवली संघाकडनं पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 2 धावांचा फक्त जमावू शकला. सुरुवात मात्र खऱ्या अर्थाने चिखलोली ठाकूरपाड्यांची एक सुरुवात, दमदार सुरुवात मी म्हणेन झाली, कारण रामदासनं जे षटक फेकलं ते अतिशय चांगलं होतं. धावफलकावर धावा लागल्यात 5 धावा. अजून एक डॉट चेंडू.
डॉट चेंडू फेकलाय आणि विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडू सतीश मेंगाळनं फेकला. 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिल्यात. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता, जागा बनवली होती, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि अजून एक चांगला झेल टिपला आणि अजून या कुशोली संघाचा चौथा गडी बाद होईल. तो महेश भगत बॅक टू द पॅव्हिलियन. म्हणजे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला आलेत, तर 5व्या आणि 6व्या क्रमांकाचे खेळाडू मात्र खेळपट्टीवर असतील. दिलीप भगत आणि अशोक वाघ. तर 4 चेंडू सुरेख फेकले सतीश मेंगाळ. एक नौखा गोलंदाज मी म्हणेन, कारण यंगस्टार आहे. यंगस्टारला संधी दिली आणि संधीचं मात्र सोनं करतो. इथे मात्र अजून एक संधी आहे बाळा भस्मांकडनं. या ठिकाणी मात्र थोडीशी दुखापत झाली आहे बाळाला, कारण चेंडूने मात्र सरळ शरीराचा वेध घेतला. 2 धावा. झेल खूप महत्वाचा होता संघाच्या संगणकाचा. कुशोली संघाचा संगणक दिलीपचा या ठिकाणी मात्र झेल सोडलाय. दिलीप भगतला मात्र या ठिकाणी जीवनदान मिळालं. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 7 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. स्ट्राईकवर फलंदाज दिलीप. रिव्हर्स अटेंड केलाय. रिव्हर्स मात्र व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात आला नाही. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि या 2च धावा असतील. या 2 धावेने षटक क्रमांक दुसरं संपलं आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघ तर 12 चेंडूंचा खेळ संपला. 12 चेंडूमध्ये सर्व काही मी म्हणेन चिखलीला ठाकूरपाड्याच्या बाजूने काही पाहिलं, कारण 9 फक्त आणि फक्त 9 धावा या ठिकाणी धावफलकावर लावल्या गेल्यात. 12 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस असेल या ठिकाणी मात्र कुशोली संघाचा, आणि कमी धावसंख्येवर रोखण्याचा मानस असेल, कारण सामना खूप महत्त्वाचा आहे. इथून जर जिंकलो तर या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून राहील, अन्यथा या स्पर्धेचा आपल्याला निरोप घ्यावा लागेल. दोन्ही संघांना ठाऊक आहे त्याच प्रकारचा खेळ मात्र पाहायला मिळेल. पुन्हा एकदा दोन्ही संघांना या समालोचन कक्षाकडनं आणि आम्हा समालोचन कक्षेकडनं खूप खूप शुभेच्छा. चांगला खेळ करा आणि या स्पर्धेवर आपल्या गावाचा आणि नावाचा दबदबा निर्माण करा. तर गोलंदाजी मार्कावर गोलंदाज बाळा भस्माचा वापर केला जातोय. बाळा भस्मा चेंडूला फक्त टॅप केला, हलक्या हाताने कट केला. चेंडूला तुतुमय उडाले. या ठिकाणी धावचीची संधी होती, गमावली. आरामात धावचीची संधी चालून आली होती, परंतु यष्टी रक्षकाकडनं थोड्याशा चुका झाल्या. पहिल्या चेंडूवर मात्र 2 धावा मिळतील त्या अशोकला. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकार एक संत गतीने 11 धावा. संत वाहते इंद्रायणी याप्रमाणे मात्र ही धावसंख्या आपण पाहतोय.
मल्लंगाडे यांकडनं गोलंदाजीला सुरुवात करतोय बाळा. पहिल्या चेंडूवर मात्र 2 धावा आल्या. पुन्हा ब्लॅक बॉल मध्ये चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला. अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला या चिखलोली ठाकूरपाड्याकडनं. बाळा बसमा या गोलंदाजाचा वापर केला जातोय. अजून 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बराच वेळ चेंडू हवेत होता उलट्या दिशेने. आता मात्र मैदान सोडावं लागेल. तू मैमय या ठिकाणी पाहायला मिळाली, कारण क्रिकेटमध्ये कॉल देणे खूप गरजेचं असतं. इथे मात्र थोड्याशा चुका पाहायला मिळाल. 1 धाव मिळेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 12 धावा. तर 7व्या क्रमांकाचा फलंदाज रुपेश खडकेला पाहतोय. अजूनही 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू मध्ये 20 ते 22 धावा येणे खूप गरजेचं असतील, कारण 4 षटकामध्ये 35 प्लस जरी धावा बनवल्या तरी एक समाधानकारक स्कोर, एक टफ फाईट सामना पाहायला मिळेल. कारण याच ग्राउंडवर, याच मैदानावर मात्र चिखलोली ठाकूरपाडा संघ सुद्धा सराव करण्यासाठी येत असतो. त्यांनाही या ग्राउंडची पूर्ण माहिती आहे, कारण ही खेळपट्टी, मात्र या खेळपट्टीने बऱ्याचशा जणांचे अंदाज चुकवले. अशी ही खेळपट्टी. लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र चुकीची आहे. एक अवंतर धाव मिळेल. अवंतर धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 13 धावा. स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतो डावखुऱ्या हाताचा रुपेश खडकेला. वारंवार या ठिकाणी मात्र ब्लॅक बॉल मध्ये चेंडू मारा करण्याचा प्रयत्न केला जातोय बाळाच्या मार्फत आणि यशस्वी ठरला. निर्धाव चेंडू खेळलाय या ठिकाणी मात्र रुपेश खडके. 13 धाव फक्त धावफलकावर लावल्या गेल्यात आणि आतापर्यंत 4 चेंडू फेकल्यात. शॉर्ट पिच चेंडू, चेंडूला मात्र जागा बनवून खेळायचं होतं डाकून अर्थाच्या फलंदाजाने, मात्र चेंडूला कव्हर मध्ये खेळून काढला. 1 धाव मिळाली. एका धावेने मात्र संघाची धावसंख्या धावफलकावर 14 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. 14 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. पहिलं षटक फेकलं होतं रामदास आवटेनं, काय आपलातून षटक फेकलं होतं. फक्त 2 धावा खर्च केले होते. त्याच्यानंतर मात्र एक नवखुरा, एक नवोदित खेळाडू, एक यंगस्टारवर भरोसा दाखवला होता सतीश मेंगाळनं आणि त्याने सुद्धा इम्प्रेस केलं. फक्त 7 धावांचं षटक फेकलं होतं. या ठिकाणी मात्र बॅकहॉलमध्ये चेंडू फेकलाय. 1 धाव मिळेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5.00 च्या सरासरीने फक्त आणि फक्त 15 धावा. विनंती आहे की आपण या व्यासपीठावर आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जात आहे. सहा चेंडूंचा खेळ फक्त शिल्लक आहे. धावफलकावर धावा लागल्यात 15 धावा. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपण पाहतोय, एका ज्याची उंची कमी आहे परंतु क्रिकेटचा अनुभव आहे या खेळाडूकडे. तो खेळाडू आपण पाहतोय रोहिदास पारधी, पेटनेम रॉय या नावाने प्रसिद्ध असलेला. इथे मात्र रॉयवर आल्या प्रहार केलाय. चेंडू जाईल समालोचन कक्षाला सलामी देणारा षटकार डीजे. षटकार आलाय
ज्या अर्थाने षटकाराची गरज होती तो षटकार दाखवला दिलीपनं. पहिल्याच चेंडूवर मात्र दडपण निर्माण करण्याचं काम केलं ते रोहिदास पारधीच्या. पहिला षटकार पाहायला मिळाला दिलीपच्या बॅटमधून. अजून एक मोठा फटका, आताशबाजी होईल आता मात्र. दोन बॅक टू बॅक षटकार. या षटकारानं मात्र संघाची धावसंख्या धावफलकावर 27 धावा. चौथ्या गोलंदाजावर मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न केला. कर्णधाराने भरोसा दाखवलेला परंतु दोन चेंडूवर मात्र भरोसा लायक गोलंदाजी झाली नाहीये ती रोहिदास पारधी उर्फ रॉय कडनं. देण्यासाठी बाळा आलाय कारण बाळानं तिसरं षटक फेकलं. त्या षटकामध्ये मात्र दिलीपला थांबवून ठेवलं होतं. त्या बाळानं मात्र कानमंत्र दिलाय. दोन चेंडूवर दोन मोठे फटके आल्यानंतर मात्र दडपण वाढला असेल मी म्हणेन गोलंदाजावर. आत्मविश्वास उंचावलेला असेल दिलीप भगतचा कारण जेव्हा मोठे फटके फलंदाजी करताना येत असतात तेव्हा मात्र आत्मविश्वास वाढलेला असतो. शॉर्ट पिच चेंडू सोडणार नाहीये. बॅक टू बॅक तिसरा षटकार. डीजे ठिकाणी मात्र रोहिदास पारधीवर खऱ्या अर्थाने हल्ला चढवला. प्रत्येक खेळाडू रोहिदासला एक कानमंत्र देतोय की तुला चांगली गोलंदाजी करायची आहे आणि ती करण्याची क्षमता रोहिदास मध्ये आहे. पण ते दाखवावं लागेल कारण 3 चेंडूवर 3 षटकार पडल्यानंतर मात्र थोडंसं दडपण आलं असेल ते रोहिदासवर कारण चांगले फटके या ठिकाणी मात्र पाहायला मिळाले. मिड विकेट रिझन मध्ये एक षटकार पाहायला मिळाला. काऊ कॉर्नरच्या डोक्याच्या वरन एक षटकार पाहायला मिळाला आणि एक षटकार मात्र लॉंग ऑफ रिझन मध्ये पाहायला मिळाला. तर संघाची धावसंख्या धावफलकावर 33 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. या ठिकाणी मात्र चेंडूला कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय. धाव पूर्ण होते की काय आणि या ठिकाणी मात्र धाव पूर्ण झाली. तर कुशुली संघाला विनंती आहे डगआउट मधून शोर शराबा नको अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. या दोन धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 35 धावा. अजूनही दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. दिशा पाहावी लागेल. दिशा मात्र चुकीची आहे. एक अवंतर धाव मिळेल. दडपण आहे गोलंदाजावर कारण 3 मोठे फटके आल्यानंतर मात्र थोडासा दडपण आलं पण दडपणाला झुगारून गोलंदाजी करावी लागेल रोहिदासला. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजून 2 धावा मिळतील आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 38 धावा धावफलकावर लावल्या जातात. कारण विचार केला जे काम रामदास सतीश आणि बाळानं केलं होतं त्याच्यावर मात्र पाणी फेरण्याचं काम मी म्हणेन या रोहिदास पारधीनं केलं. कारण एक महागडं षटक टाकताना आपण पाहतोय कारण विचार केला तर कार्पेटच्या माध्यमातून पुन्हा एकदा कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलंय. पहिली धाव वेगाने घेतलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय खेळपट्टीवर. पहिली धाव वेगाने घेतल्यानंतर दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 40 धावा. म्हणजे रोहिदासचा विचार केला तर 25 धावांचं षटक फेकलं. 3 षटकामध्ये फक्त 15 धावा होत्या आणि त्याच्यानंतर मात्र खरपूस समाचार घेतला तो मात्र रोहिदास पारधीचा. आता येणारे समीकरण असेल येणारे चेंडू असतील 24 आणि 41 धावांची गरज असेल म्हणजे विचार केला तर 10.33च्या 10.25च्या सरासरीने मात्र धावा जमा कराव्या लागतील. डीजे
41 धावांचं लक्ष असेल. या ठिकाणी मात्र 3 षटकापर्यंत वरचढ ठरला होता तो चिखलोली ठाकूरपाडा संघ. मात्र चौथ्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने गरज होती कुशोली संघाला धावा बनवण्याची आणि ते काम केलं. मात्र ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. आपण पाहतोय अमर मेंगाळ आणि बाळा भस्मा अशी जोडी आपण खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय. सामना मात्र रफ अँड टफ होईल यातील मात्र शंका नाहीये. कारण असं वाटलं होतं चिखलोली ठाकूरपाडा संघ कुशोली संघाला 25 धावांच्या आतमध्ये रोकेल, परंतु त्यानंतर जे चौथं षटक होतं त्या षटकाने मात्र थोडासा चांगली एक समाधानकारक स्कोर बनवण्यासाठी मदत झाली, ती म्हणजे कुशोली संघाला. तर सलामीची जोडी या ठिकाणी खेळपट्टीवर जाताना आपण पाहिली. सलामीचा सलामीची जोडी खेळपट्टीवर या ठिकाणी गेली आहे. सलामीवर आपण पाहतोय अमर मेंगाळ आणि बाळा भस्मा अशी जोडी. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मलंगडे यांकडनं सुरुवात करेल दिलीप भगत. स्ट्राईकवर फलंदाज पाहतोय डावखुरे हाताचा बाळा भस्मा. नॉन स्ट्राईकला फलंदाज अमर मेंगाळला पाहू शकाल. एक दोन्ही हार्ड हिटर फलंदाज आहे, कारण मागच्या सामन्यामध्ये बाळाने मात्र अफलातून फलंदाजी करून एक हाती सामना जिंकून दिला होता. त्याच बाळाला पाहू शकाल, कारण मागच्या सामन्यामध्ये संजय आला होता सलामीला. या सामन्यामध्ये मात्र बाळावर भरोसा दाखवला, कारण पहिल्या सामन्यामध्ये अतिशय चांगली फलंदाजी केली होती. त्या सामन्याचा हिरो होता तो. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दिलीप भगतला पाहतोय. सामना स्पीडअप करायचा आहे पंच. या ठिकाणी मात्र 38 सर्कलच्या बाहेर आपण 2 क्षेत्ररक्षकांना पाहतोय. एक काऊ कॉर्नर रिझन मध्ये आणि एक इथे मात्र चेंडूला खेळून काढलाय. पहिली धाव मात्र वेगाने घेण्याचा प्रयत्न. सुरुवात मात्र दोन्ही बाजूने सारखी झाली, परंतु त्या ठिकाणी कुशोली संघाचा विकेट पडला होता. इथे मात्र एक धाव मिळाली, कारण धावचीच्या स्वरूपात पहिला गडी बाद झाला होता कुशोली संघाचा पहिल्या चेंडूवर. इथे संधी होती, परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. बाळानं मात्र स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करून दिलं ते बाळानं, आणि एका धावेनं मात्र संघाचा अकाउंट ओपन झालं. दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज दिलीप भगत. या गोलंदाजाचा वापर केला जातोय. आलेल्या तमाम क्रीडा रसिक प्रेक्षक वर्गांचा पुन्हा एकदा मी तुकाराम वाघ सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. जे प्रेक्षक वर्ग ओमसाई MTCच्या माध्यमातून घरबसल्या ही स्पर्धा एन्जॉय करतात, त्या सर्व प्रेक्षक वर्गांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. इथे मात्र लो पुलटोचा चेंडू, झेलची संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता पप्पू गांगड. एकच धाव असेल. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 2 धावा. असे कठीण झेल आपल्याला टिपावे लागतील जर या स्पर्धेत आपल्याला राहायचं असेल तर. मात्र असे झेल टिपणे खूप गरजेचं असेल आणि एक चांगली फलंदाजी करावी लागेल या ठिकाणी मात्र चिखलोली ठाकूरपाडा संघाला. मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, दूरवरून येईल तोपर्यंत जाईल चेंडू. 1 बॉन्स सीमारेषे बाहेर. पहिला संघर्षमय चौकार डीजे. बाहेर 2 क्षेत्ररक्षक होते, त्याला भेदून मात्र या ठिकाणी चौकार आला, कारण त्या ठिकाणी कोणताही खेळाडू नव्हता. आणि संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात 6 धावा. झेल खूप महत्वाचा आहे. दिलीपने कॉल दिलाय, हा माझा झेल आहे. आणि इथून मात्र
बाळा भस्मा बॅक टू द पॅव्हिलियन डीजे. तर डीजे ऑपरेटरचंही मी कौतुक करेन. किशोर उघडे 3 दिवस या ठिकाणी मात्र आपले अफलातून धून घेऊन येतात. त्या डीजे ऑपरेटरचं मी पुन्हा एकदा तुकाराम वाघ सरशा आभार व्यक्त करतो की आपला बहुमूल्य वेळ आपण आणि व्यवस्थित या ठिकाणी मात्र आपण आपलं कार्य पार पाडता त्याबद्दल तुमचाही मनपूर्वक आभार. तर घेऊन चलतो मैदानाकडे ज्या ठिकाणी मात्र वनडाऊनचा खेळाडू 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू रामदास आवाटेला पाहू शकाल. एक डावखुरे आताचा अतिशय घातक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. लाऊड अपील केली जाते. अपीलमध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी. डॉट चेंडूने मात्र 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि 5 चेंडूमध्ये 6 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. सुरुवात चांगली म्हणेन मी या ठिकाणी कोशोली संघाची, कारण P1च्या पहिल्या षटकामध्ये जेव्हा एखादा गोलंदाज कमी धावसंख्या देतो तेव्हा मात्र तो एक चांगला गोलंदाज म्हणून गणला जातो. ज्याप्रमाणे रामदासनं गोलंदाजी केली होती, काय अफलातून गोलंदाजी. P1च्या पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावाचं षटक फेकलं होतं, ते मात्र वाखण्याजोग होतं. इथे मात्र बॅटची कडा होती. फर्स्ट स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी मनोज आणि 1 धाव मिळेल. एका धावेने षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 7 धावा. 10.25च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या, परंतु इथे थोडंसे धावगती मात्र कमी पाहायला मिळते या चिखलोली ठाकूरपाडा संघाची. डीजे आम्ही इथेच होतो ना किशोर, आम्ही इथेच होतो ना. किती 8:30 वाजेपर्यंत फोन केला. ते माझ्याकडे सांगत होतं, पण मी बरं इथून मधल्या जाणार आहोत. तर धावफलकावर धावा लागल्यात. 7 धावा, 1 गडी बाद झाला. चांगली सुरुवात कुशोली संघाकडनं, परंतु या ठिकाणी मात्र अजूनही या ठिकाणी 2 हार्ड म्हणून दोन्ही खेळाडू आहेत, अमर मेंगाळ आणि रामदास आवाटे. निश्चितच अमर मेंगाळला कोण विसरेल. मागच्या वर्षी होम ग्राउंडवर ज्या ठिकाणी सामने झाले होते तिथे मात्र काय आपल्यातून फलंदाजी केली होती. कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढले. पहिली धाव वेगाने घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, कॉल दिलाय आणि दुसरी धाव सुद्धा आरामात पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन खेळाडूंमध्ये अमर आणि रामदास. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 9 धावा. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज मनोज भगतला पाहतोय, तर स्ट्राईकवर फलंदाज आपण अमरला पाहतोय. अमरनं मात्र तीन धावांचं योगदान दिलंय आणि या ठिकाणी झेल खूप महत्वाचा. झेल ड्रॉप होते पप्पू गांगडकडनं. झेल महत्वाचा होता. झेल सोडलाय आपण अमर मेंगाळचा, जो अमर कधी प्रतिवार करण्यासाठी मात्र अमर नेहमीच गणला जातो. कारण अमर सारखा हार्ड हिटरचा जेव्हा आपण झेल सोडता तेव्हा मात्र आपलं क्षेत्ररक्षण मात्र थोडस लूज असं पाहायला मिळालं. 1 धाव मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 10 धावा. तर भोस संघाचा संघनायक आणि जय वाघोबा 11 बोनोली संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. लगेच या आपण. धावफलकावर धावा लागल्या 10 धावा. 2 चेंडू आतापर्यंत फेकला. संधी होती या ठिकाणी, संधीचं सोनं करता आलं नाहीये. मनोजकडनं दुसरा झेल ड्रॉप झालाय,
कारण इष्टिरक्षकाच्या पाठीमागे पहिल्या षटकामध्ये सुद्धा एक झेल कठीण होता, परंतु तो लो फुलटो चेंडू होता. कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय. समीर आहे त्या ठिकाणी. समीरकडनं थोडीशी घाई पाहायला मिळाली आणि त्याचाच मोबदला म्हणून या ठिकाणी रामदास आवटेनं 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 12 धावा. रामदासनं मात्र वैयक्तिक 2 धावसंख्येनं खातं स्वतःचं ओपन केलं आणि दोघेही हार्ड हिटर आहेत. या दोघांमध्ये क्षमता आहे सामना जिंकून देण्याची, कारण कित्येक सामन्यामध्ये या दोघांनी सामने जिंकून दिल्यात, परंतु ते सिद्ध करण्याची खरी वेळ या ठिकाणी मात्र आली आहे. कारण इथून मात्र सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा असेल. या स्पर्धेमध्ये आपण जर टिकून राहायचं असेल तर इथून मात्र सामना दोन्ही संघांना संघर्ष करावा लागेल. दोन्ही संघांचा मोठा फटका खेळायचा होता. डॉट चेंडू. पंचांना फलंदाजाने मात्र पंचांना संशयाच्या नजरेने पाहिलं, परंतु पंच आमचं बेशमासारखे तटस्थ आहेत. मनोज उघडे मॅनफ्रॉम बोनोली मोठापाडा आणि दुसरे आमचे पंच आज सकाळच्या सत्रापासून ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला भेटली. एक चांगला क्रिकेटर, रिवर्सचा बादशाह म्हणून या बोनोली मोठापाडाचा ओळखला जातो तो विलास आवले. लो फुलटोचा चेंडू. बराच वेळ चेंडू हवेत आहे. अनिल खैर आहे स्वतः आणि त्याच्याकडनं चुका नसतील. फलंदाज बाद. दुसरा गडी बाद होतो या ठिकाणी मात्र. रामदास आवटे बॅक टू द पॅव्हिलियन. आणि त्याच्यानंतर मात्र 4थ्या क्रमांकावर खेळपट्टीवर जाताना या यशस्वी आयोजनाचा आधारस्तंभ म्हणून ज्याला ओळखलं जातं तो रवी हिरवेला आपण पाहू शकाल. आदिवासी क्रीडा असोसिएशनचे पदाधिकारी सुद्धा आहेत आणि त्याच खेळाडूला आपण पाहू शकाल इन अँड ॲक्शन मध्ये चिखलोली टाकुरपाड्या प्लेइंग 11 मध्ये या ठिकाणी मात्र आपण पाहतोय रवी हिरवेला. लो फुलटो चेंडू होता. चेंडूला पाहिजे त्या ताकदीने मात्र भिरकवता आला नाही. डावखुरी आताचा फलंदाज होता रामदासला आणि या ठिकाणी अमर मेंगाळला आपण स्ट्राईकवर पाहू शकाल. ज्या अमरला जीवनदान मिळालंय, जीवनदानाचं सोनं करेल का? लाहीन पाहावी लागेल. लाहीन मात्र चुकीची आहे. पंच मनोज उघडे आमच्याकडे कवायत करतायत की हा चेंडू स्वेर आहे. 1 धाव मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 13 धावा. 13 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. विचार केला तर पहिलं P1चं षटक फेकलं होतं दिलीपनं, त्याने 7 धावा खर्च केल्या होत्या. तर आतापर्यंत 5 चेंडू मनोज भगतने फेकल्यात आणि मनोजने धावा खर्च केल्यात त्या 6. या षटकातील शेवटचा चेंडू गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू जाईल सरळ 4 धावांसाठी. षटक क्रमांक दुसरं संपलं. गरज होती या चौकाराची, तो चौकार मात्र आलाय अमर मेंगाळच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या धावफलकावर 17 धावा. 2 गडी बाद 17 धावा. ज्या अमरचा झेल सोडला त्या अमरनं मात्र हळूहळू डोक्यावर काढणं चालू केलंय. कारण अमर सारख्या खेळाडूला आपण जेव्हा जीवदान देता तेव्हा मात्र निश्चितच ती गोष्ट आपल्यासाठी चांगली नाहीये. डीजे नाणेफेकी मी आदरणीय सचिन थोरवे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी जय वाघोबा 11 बोहनुली संघाचा संघनायक आणि भोज संघाचा संघनायक या 2 कर्णधारांमध्ये नाणेफेकी करतील आमचे आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय सचिन थोरवे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र नाणेफेकी केली जाईल. नाणेफेकीचा कॉल दिलाय भोज संघानं. नाणेफेकी हरलाय या ठिकाणी मात्र भोज संघ नाणेफेकी जिंकले. या ठिकाणी मात्र जय वाघोबा बोहनुली संघ. मनोज या तुमच्या कर्णधाराकडे पाहायचं आहे. कर्णधारांना डिसाइड करायचं आहे. 2 मिनिटांनी कळवा आम्हाला निर्णय, पण कळवा लवकर. मनोज या ठिकाणी रवी नाणेफेकी जिंकले, काय डिसाइड असेल? अरे पूर्ण गावाला विचारता का काय? तर क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय या ठिकाणी मात्र या भोज संघाला. तर चालू सामना आपण पाहतोय. सामना
कुशिवली बनाम चिखलोली ठाकूरपाडा 17 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. येणारे 12 चेंडू 24 धावांची गरज, 12.00 ची सरासरी. अजूनही सामना बंद लिफाफ्यामध्ये आहे. जोपर्यंत अमर मेंगाळ सारखा फलंदाज खेळपट्टीवर आहे तोपर्यंत 100% विजयाची स्वप्न पाहू शकेल हा चिखलोली ठाकूरपाडा संघ. कारण कित्येक सामन्यात मी पाहिलं या अमरला, गेलेली मॅच या अमरने आणून दिल्यात त्या चिखलोली ठाकूरपाडा संघासाठी. तर गोलंदाजी मार्कावर गोलंदाज आपण पाहतोय कुशिवली संघाचा अनुभवी गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो रेवनाथ खैरला आपण पाहू शकाल. तर स्ट्राईकवर फलंदाज या आयोजनाचा आधारस्तंभ ज्याच्या नेतृत्वाखाली निश्चितच खूप चांगलं आयोजन पाहायला मिळालं ते रवी हिरवेला आपण पाहू शकाल. पूर्ण टीमचं मी खरोखर कौतुक करेन. जे चिखलोली ठाकूरपाडा टीम ग्रामस्थ यांचं पूर्ण आभार. कार्पेटच्या माध्यमातून चेंडूला खेळून काढले, पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का खेळपट्टीवर नाकार दिला. कॉल होता रवीचा परंतु अमरने सांगितलं ही धाव नाहीये, आपण एक धाव घेऊया आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 18 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना समीकरण बदललं. येणारे 11 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल. 11-23 समीकरण या ठिकाणी मात्र आलंय या सामन्यामध्ये. अमर मेंगाळ स्ट्राईकवर फलंदाज. ज्या अमरनं 7 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलंय. मागच्या चेंडूवर शेवटचा चेंडू होता दुसऱ्या षटकामधील, त्या ठिकाणी मात्र चौकार आला होता अमरच्या बॅटमधून. आणि अमरकडनं खूप अपेक्षा असतील चिखलोली ठाकूरपाडा संघाला. या ठिकाणी मात्र चेंडूला खेळून काढलाय, चेंडू जाईल सरळ 4 धावांसाठी. अमरच्या बॅटमधून निघालेला बॅक टू बॅक दुसरा चौकार करणं. शेवटच्या दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार आला होता, त्याच्यानंतर मात्र अजून एक चौकार. डीजे दिल्या जातील. अमर मेंगाळने जर हा सामना जिंकून दिला तर मात्र धावफलकावर धावा लागल्यात 22 धावा, परंतु सहजासहजी कुशिवली संघही हा सामना मात्र सोडणार नाहीये. चांगला चेंडू फेकलाय, मोठा फटका आल्यानंतर मात्र कमबॅक करण्याचं काम केलं. बारी बारी सबकी बारी, पहली तुम्हारी अब हमारी. डॉट चेंडू फेकला गेलाय. डॉट चेंडूने मात्र समीकरण बदललं. येणारे 9 चेंडू 19 धावांची गरज. 9-19 समीकरण. हे 3 चेंडू, पुढील 3 चेंडू खूप निर्णायक असतील. मोठा फटका खेळलाय, झेल खूप महत्वाचा आहे. अनिल खैर सोपा झेल सोडणार नाहीये, कारण खूप वर्षाचा अनुभव आहे या खेळाडूकडे. आणि ज्या खेळाडूची विकेट हवी होती ती मात्र मिळवली, ती कुशिवली संघाने. अमर मेंगाळ बॅक टू द पवेलियन. डीजे कॅलरीज कमी पडल्या मी म्हणेन. अमर मेंगाळचा फटका चांगला होता, जागा बनवली होती, परंतु थोडासा सीमारेषा लगत झेल टिपला. आणि आता मात्र समीकरण उरलं. येणारे 8 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. हे 2 चेंडू खूप काही महत्वाचे असतील दोन्ही संघांसाठी. इथून जर मोठा फटका आला तर कमबॅक करेल हा चिखलोली ठाकूरपाडा संघ, आणि इथून जर चेंडू डॉट आले तर कमबॅक करेल हा कुशिवली संघ. अक्रॉस द लाईन खेळायचं होता, लाईन मात्र चुकीची आहे. पंचांनी अवंतर धाव घोषित केले. या अवंतर धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 23 धावा. समीकरण मात्र बदललं. येणारे 8 चेंडू आणि 18 धाव्यांचं. आठ चेंडू 18 धावेचं समीकरण आलं. स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतो रवी हिरवेला. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे अशोक वाघ. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न खेळपट्टीवर होतोय, फेकी अचूक होती. चेंडू गॅदेज करणे खूप गरजेचं होतं, परंतु ही चुका मी म्हणेन या कुशिवली संघाकडनं. कारण ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी मात्र कौतुक करेन मी या 2 फलंदाजाचं, कारण ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी दुहेरी धावसंख्या घेण्यात यश आलं. संघाची धावसंख्या धावफलकावर 25.
समीकरण बदललं. येणारे 7 चेंडू आणि 16 धाव्यांचं. एक निश्चितच चिखलोली ठाकूरपाडा संघाला अपेक्षा असेल एक मोठा फटका यावा आणि झेल आहे, झेल टिपला आणि अजून एक फलंदाज बाद होईल. रवी हिरवे बॅक टू द पविलन. समीकरण बदललं. येणारे 6 चेंडू आणि 16 धाव्यांचं. डीजे इथे मात्र चौथ्या गोलंदाजाचा वापर केलाय रुपेश खडकेवर. पुन्हा एकदा जबाबदारी दिली आहे. ज्या रुपेशनं मागच्या सामन्यामध्ये मात्र थोडीशी खराब गोलंदाजी केली होती त्या गोलंदाजावर मात्र पुन्हा भरोसा दाखवलाय. येणारे 6 चेंडू 16 धावांची गरज. स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय जितेशला, तर नॉन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय संजय शीद. जितेशची बॉडी लँग्वेज सांगते मी करू शकतो, पण करण्याची वेळ आली. या ठिकाणी मात्र जितेशला काहीतरी वेगळं करावं लागेल. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपण पाहतोय रुपेश खडकेचा पुन्हा एकदा वापर केलाय. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. 6-16चं समीकरण येऊन टेपलंय. या ठिकाणी मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. नाही, बॉडी लँग्वेजच्या नुसार जितेशनं या ठिकाणी मात्र सहज त्याच्या बॉडी लँग्वेज वरून मोठे फटके येऊ शकतात, परंतु ती ताकद आहे कारण संघ अडचणीत आहे. येणारे 5 चेंडू 16 धावा बनवायचे आहेत. एकरी दुहेरीने फरक पडणार नाही. जिंकायचं असेल तर मोठे फटके खेळणे खूप गरजेचं असेल आणि इथून जर चांगले चेंडू फेकले तर मात्र कुशिवली संघ वरचढ ठरेल या सामन्यामध्ये. वाईट आहे. 2+3 चुकीचा या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. 3 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 28. समीकरण उरले. येणारे 5 चेंडू 13 धाव्यांचं. ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती, अवंतर धाव आली असती फक्त, परंतु या ठिकाणी मात्र थोडस चुकीचं क्रिकेट पाहायला मिळालं ते कुशिवली संघाकडनं. पुढचा चेंडू 5-13चं समीकरण. शॉर्ट पिच चेंडू. झेल खूप महत्वाचा आहे. इथे मात्र चुका झाल्या क्षेत्ररक्षकाकडनं आणि धावसंख्या धावफलकावर 32 धावा. येणारे चेंडू 4 आणि 9 धाव्यांची गरज असेल मोक्याच्या क्षणी या ठिकाणी. म्हणेन मी ज्या जितेशला स्ट्राईक मिळाली त्या स्ट्राईकचं मात्र सोनं केलं. जर सिंगल आली असती तर स्ट्राईकवर मात्र संजय असता, परंतु 2 धावा आल्या त्याच्यानंतर जितेशला स्ट्राईक मिळाली. जितेशनं संधीचं सोनं केलं कारण हा चौकार खूप महत्वाचा आलाय या चिखलोली ठाकूरपाडा संघासाठी. 4-9चं समीकरण उरलं. जितेश मध्ये ती क्षमता आहे आणि ती दाखवून दिली या चौकारानं. लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र चुकीची आहे. एक अवंतर धाव मिळेल. अवंतर धावेने धावफलकावर धावा लागल्या 33 धावा. येणारे चेंडू असतील 4 आणि आता मात्र 8 धाव्यांची गरज. 4-8चं समीकरण. जे समीकरण 6-16चं होतं ते मात्र 2 चेंडू मध्ये 8 धावांचा अंतर कापून 4 चेंडू मध्ये 8 धावा आल्या. डॉट चेंडू. या डॉट चेंडूने निश्चितच आत्मविश्वास वाढला असेल गोलंदाजाचा. आता समीकरण उरलं ते येणारे 3 चेंडू 8 धावेंचं. जे समीकरण मात्र 4 चेंडू 8 धावेंचं होतं. डॉट चेंडू फेकला. जितेशला पुन्हा एकदा थोडंसं दडपण निर्माण झालं असेल जितेशवर, कारण
डॉट चेंडू खेळल्यानंतर निश्चितच फलंदाजाचा आत्मविश्वास थोडासा गडबडतो, परंतु त्या आत्मविश्वासाला पुढचा चेंडू या ठिकाणी काय चेंडू फेकलाय, सुरेख चेंडू मी म्हणेन. आता मात्र समीकरण उरलंय, येणारे चेंडू असतील 2 आणि 8 धाव्यांचं. या चेंडूवर एखादा मोठा फटका आला असता आणि त्या प्रकारचा चेंडू होता, परंतु फलंदाजाकडनं मी म्हणेन चुका झाल्या, कारण आता 2 मोठे फटके खेळायचे आहेत. येणारे 2 चेंडू 8 धाव्यांची गरज आहे. या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग. हा चेंडू खूप महत्वाचा असेल, निर्णायक चेंडू असेल. या चेंडूवर काय घडेल, काय बिघडेल. टॅप मारला, या ठिकाणी मात्र पहिली धाव वेगाने घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का खेळपट्टीवर? संधी होती या ठिकाणी धावचीची. जर धावचीत झाली असती 2 धावा मिळाल्या. 2 धावेने मात्र संघाची धावसंख्या धावफलकावर 35 धावा. आता मात्र समीकरण येऊन टेपला. एक चेंडू आणि छक्का. सिक्सर मारावा लागेल. जर सिक्सर मारला तर आलेला प्रेक्षक वर्ग या जितेशला कधी विसरणार नाहीये. दडपण आहे दोन्ही संघांवर, कारण चर्चा निश्चितच करतील, कारण तेवढाच दोनही खेळाडूंवर मात्र दडपण आहे. कारण इथून मात्र सामना खूप रपाटप पाहायला मिळेल, कारण एका षटकार एखादा मोठा फटका, मात्र फटका म्हणजे षटकारच लागेल, चौकार चालणार नाहीये. या स्पर्धेतील पहिला सामना आलाय. एका चेंडूवर षटकारांची गरज आहे. एक चेंडू षटकारासाठी जाईल का, की एक चेंडू डॉट काढेल. दोन्ही खेळाडूंना मात्र तेवढाच दबाव. नॉन स्ट्राईकचा फलंदाज सेफ आहे, त्याला वाटतंय आपल्याला काही भेटणार नाहीये. या ठिकाणी मात्र सामना जिंकलाय तो कुशिवली संघानं. विजयी ठरलाय कुशिवली संघ आणि तिसऱ्या फेरीमध्ये मात्र दाखल झालाय. सामना खूप महत्वाचा आणि निर्णायक होता. त्या निर्णायक सामन्यामध्ये मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. शेवटच्या मुमेंटला मी म्हणेन तो टर्निंग पॉइंट होता. जे 25 धावांचं षटक फेकलं रोहिदास पारदीनं, रॉयनं, ते निर्णायक षटक होतं. परंतु त्यानंतर मात्र एखाद्या फलंदाजाला जबाबदारी घ्यायची होती, परंतु ती मात्र जबाबदारी घेता आली नाही, कारण अमरनं मेघालनं थोडा संघर्ष केला, परंतु त्याचाही संघर्ष अपयशी ठरला. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच हारलेल्या माझ्या चिखलोली ठाकूरपाडा संघाचे सुद्धा मनपूर्वक आभार. तर यानंतर होणारा सामना चिखलोली ठाकूरपाडा